10-20 आंदोलनाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं त्यांनी दिलेली सूचना पुन्हा सांगतोय तुम्हाला. काही शिक्षक नक्कीच असे आहेत, ते मुंबईला आझाद मैदानाला आंदोलनासाठी म्हणून येतात, पण मुंबईला फिरतात. नका फिरू, अजिबात फिरायचं नाहीये. काही असेही शिक्षक आहेत, शाळा बंद आहे ना, तर मग आपण घरी बसू. त्यांनी तर चुकून बसायचं नाही. सगळ्यांनी मुंबईत या, 2 दिवस आंदोलक व्हा. इथं आल्यानंतर ना 10 ते 5 फक्त इथं मैदान भरलेलं पाहिजे. सगळे विरोधी पक्ष इथं येतील. जगदाळे सरांचं परवा दिवसचं वाक्य जर आपण मनात घेतलं असतं तर काल खरंच निर्णय लागला असता. खरंच निर्णय लागला असता. काय होतं परवा दिवसचं सरांचं वाक्य, की आपण सरकाराकडे का जातोय? भीक मागायला जायचे का आपल्याला? आपण सरकारकडे जायचं नाहीये, आपण सरकारला इथं घेऊन येऊया. आणि सरकार इथं कधी येणार आहे? संख्येवर येणार आहे. जे 100% मला आता फार आनंद वाटतोय की जे उद्याचा जो ऐतिहासिक निर्णय होणार आहे, तिथं 100% माझा बांधव जाणार आहे. एक मोठा वर्ग माझा 100% जाणार आहे. ठीक आहे, आम्ही 20% असू, कोणी आम्ही 40% असू, आम्ही कोणी 60% असू, पण आजपासून आम्हाला तो आनंद होतो आहे की माझा एक बांधव 25-30 वर्षाचा संघर्ष त्यांचा मिटणार आहे. त्यांच्या कपाळावर जे कलंक होता तो कलंक त्यांचा मिटणार आहे. आणि अक्षरशः त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च आनंदाचा दिवस येणार आहे. तो आनंद घेण्यासाठी जो व्यक्ती 100%वर जाणार आहे त्यांना आझाद मैदानाच्या मातीची शपथ आहे. आत्तापर्यंत तुम्ही आंदोलनात आला नसाल, नका येऊ. आत्तापर्यंत तुम्ही न आंदोलनात येता सुद्धा तुम्हाला 80% पगार भेटत आहे. अशा शिक्षकांना सांगणं आहे, तुम्हाला आझाद मैदानाच्या मातीची शपथ आहे. तुमचे 100%ची पगार घेण्यासाठी तरी तुम्ही मैदानावर या. कुटुंबासहित आलात, आनंदी आनंद आहे. तुम्हाला नका परेशान करू, कारण वातावरण खूप भयानक आहे. रेड अलर्ट आहे, मुसळधार पाऊस आहे, छोटी लेकरं, आपले आई वडील नका घेऊन येऊ. पण तुम्ही हक्कानं इथं या. 100%चा जो आनंद आहे ना, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा आम्हाला बघू द्या. कारण आम्ही भलेही नाही 100%वर असता, पण तुमचा आनंद आम्हाला बघायचा आहे. तुमच्यासोबत आम्हाला तो आनंद जल्लोषामध्ये साजरा करायचा आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणून ज्यांनी 80% पगार उचलत आहेत अशा सगळ्या शिक्षकांनी झाडून तुमच्या 100%च्या पगारीसाठी या, त्या आनंदासाठी या. आणि प्रचलितनुसार जो काही शासन आदेश आपल्याला काढून घ्यायचा आहे तो प्रचलितनुसार शासन आदेश आणि एक ऐतिहासिक जल्लोष आपल्याला मंगळवार आणि बुधवार या 2च दिवसामध्ये साजरा करायचा आहे. तुम्ही बोलतो. आणि आता यानंतर आपल्याला सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की मी जरी थोडंसं भावनिक झालो असलो तर हा भावनिकपणा हा यशाकडे घेऊन जाणारा ठरावा. हा भेकडपणा नाही आहे. हे अश्रू जे आहे ते भेकड अश्रू नाही आहेत, हे वीरांचे अश्रू आहेत, हे संघर्षाचे अश्रू आहेत. आणि कदाचित तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर हे मंगळवारी आनंदाचे अश्रू ठरावेत. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. सेव कुठून होते की लाईव्ह आहे पण ते शेव होईना गेली. कुठून शेव करायचं? यूट्यूब चॅनलचं शेव.